सांगलीच्या शिराळा तालुक्यातील आरळा गावात हिंदू जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला। आरळा गावातील अंबाबाई चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली आणि या गावातील विविध भागातून या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले। आरळा गावातील काही तरुणावर एका समाजातील कुटुंबाकडून खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत हा मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला। या मोर्चात आमदार संग्राम जगताप, आमदार सत्यजित देशमुख, हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्रामबापू भंडारे सहभागी झाले होते। आरळा गावात हिंदुत्वाचा आवाज दाबण्यासाठी हिंदुत्ववादी तरुण आणि हरिभक्तपरायण अनिल देवळेकर महाराज यांच्याविषयी जिल्हा पोलीस प्रशासनाला खोटी माहिती देऊन त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याला लावणाऱ्या काही देशविरोधी, जातीवादी व दहशतवादी जिहादी शक्तींच्या निषेधार्थ हा हिंदू जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला। नाही, आपण जर पाहिलं तर इथं अनिल महाराजांना धमकी देणे, त्यांना कुठंतरी काही वेगळा प्रकार घडला तर त्यांचं केसमध्ये नाव टाकणे, असा जो काही प्रकार जो धर्मकार्य करत असेल, असं जर होत असेल ते महाराष्ट्रामध्ये कधी चालणार नाही आणि आमच्यासारखे कार्यकर्ते ते कधी होऊ देणार नाही। त्यामुळे आज महाराजांच्या स्मरणार्थ इथं मोठा हिंदू जनसमुदाय जमा झाला। त्याच्यामध्ये देशमुख साहेब देखील उपस्थित झाले होते। अनेक मग संग्रामबापू भंडारे असतील किंवा इतर या क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक लोक उपस्थित झाले। त्यांनी महाराजांना, अनिल महाराजाला पाठिंबा देखील दर्शवला आहे। आणि ही व्यक्ती जी काय आपण पाहतो की हे याच्या मागाचं एक वेगळं षडयंत्र आहे आणि या षडयंत्रामध्ये कुठंतरी अगदी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्या लोकांबद्दल काहीतरी अर्वच्य भाषा, शिवराळ भाषा वापरणं आणि त्याची मजल इथपर्यंत जाते की राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत तो बोलतो। म्हणजे हे कुठंतरी प्रशासनावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतो की प्रशासन नेमकं काय करतं आहे आणि त्या बाबतीमध्ये आज कुठंतरी आम्ही ही बाब सर्व कुठंतरी सरकारपर्यंत पोहोचू आणि अशा लोकांचा जागच्या जागी वेळोवेळी बंदोबस्त करणं हे प्रशासनाकडून होणं गरजेचं आहे, पण तसं होताना दिसत नाही। आणि कुठंतरी महाराज मंडळींवरती सातत्याने आरोप करणारे लोक किंवा अशी जिहादी प्रवृत्ती यापुढे येणं अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून, धर्माच्या दृष्टिकोनातून अत्यंत म्हणजे हे कुठंतरी धोकादायक आहे। त्यामुळे या सगळ्या प्रवृत्तींचा बंदोबस्त हा करावा लागणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत काही संपर्क साधणार आहे? नाही, साधणार आहे। आम्ही त्यांच्यापर्यंत सगळी माहिती पोचवू आणि ह्या सगळ्यावर म्हणजे इथं पोलीस प्रशासन काय करतं आहे ही सगळी बाब आम्ही तिथपर्यंत निदर्शन आणून देणार आहोत। ठीक आहे।